नमस्कार भक्तो. श्रीहरी विष्णू अवतार भगवान श्रीकृष्णांचा जन्म भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीच्या तिथीला झाला होता आणि या शुभ तिथीला भगवान श्रीकृष्णांच्या जन्मोत्सवाच्या रूपात साजरे केले जाते आणि यास जन्माष्टमी बोलली जाते. ही गोकुळ अष्टमी संपूर्ण भारत देशातील कानाकोपऱ्यात फारच मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. या पावन पर्वास विदेशात राहणारे नागरिकही खूपच मोठ्या धुमधडाक्यात साजरे करतात. भक्त मान्यता अशी आहे की या दिवशी शुद्ध अंतःकरणापासून पूर्ण दृढ श्रद्धा भावनेने पूजापाठ व्रत उपवास केल्याने सृष्टीपालन करता श्रीहरी विष्णू अवतार श्रीकृष्ण सर्वांच्या मनोवांछित इच्छा पूर्ण करतात. आणि तेथे जर कोणा व्यक्तीच्या कुंडलीमध्ये मंगळदोष, पितृदोष, राहुकेतू दोष आणि शनिदोष लागलेला असेल, तसेच कोणा व्यक्तीचा चंद्र, गुरु आणि शुक्रग्रह कमकुवत असेल, तर अशांसाठी हा गोकुळाष्टमीचा व्रत उपवास खूपच अधिक शुभदायी आणि फायदेशीर सिद्ध होतो, असे आपल्या पौराणिक शास्त्रांत विधान आहे. संतान प्राप्तीसाठी गोकुळाष्टमीचा व्रत उपवास करणे खूपच शुभ आणि मंगलकारी मानले जाते. जी पण व्यक्ती गोकुळाष्टमीचा व्रत उपवास करते तर तिचे शीघ्रतेने विवाह योग जुळून येतात आणि पुत्ररत्न प्राप्ती होण्यामध्ये विलंब होत नाही. त्यामुळे ही संधी तुम्ही सोडू नका. अशामध्ये गोकुळाष्टमीचा व्रत उपवास अवश्यच करा. लवकरच सर्व कामे बनून जातात. भक्त या वर्षीची अष्टमी तिथीची सुरुवात 26 ऑगस्टला पहाटे 3:39 होईल आणि याचे समापन 27 ऑगस्टला रात्री 2:19 होईल. भक्त जन्माष्टमीची पूजा मध्यरात्री केली जाते. त्यामुळे यावर्षी भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव 26 ऑगस्ट 2024 सोमवारी साजरा केला जाईल. भक्त गोकुळाष्टमी 2024च्या पूजेचा शुभमुहूर्त 26 ऑगस्ट 2024 सोमवारच्या दिवशी रात्री 12 वाजल्यापासून ते 12:45 पर्यंतच्या दरम्यान ही गोकुळाष्टमीची पूजा केली जाईल. तुम्हाला सांगू इच्छितोय, श्रीकृष्णांचा जन्म रोहिणी नक्षत्राच्या दिवशी मध्यरात्रीमध्ये झाला होता. 26 ऑगस्टला रोहिणी नक्षत्राची सुरुवात सायंकाळी 3:55 पासून होत आहे. दुसऱ्या दिवशी 27 ऑगस्ट 2024ला सायंकाळी 3:38 याची समाप्ती होईल. बघतो आता जन्माष्टमीची व्रत उपवास पारण केव्हा करावे, म्हणजेच की व्रत उपवास केव्हा सोडला जाईल, तर पहा बघतो. पंचांगांच्या अनुसार गृहस्थ जीवनवाले जन्माष्टमीच्या व्रताचे उपवास 26 ऑगस्टला सोमवारी ठेवतील. यांच्यासाठी व्रताचे पारण अर्थात उपवास सोडण्याची वेळ ही 27 ऑगस्टला प्राप्तकाळी 5:56 नंतर सुरू होईल. बघतो व्हिडिओच्या माहितीत पुढे जाण्यापूर्वी अजूनपर्यंत तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण टाईप केले नसेल तर त्वरितच टाईप करा. श्रीकृष्ण तुमच्या सर्व मनोवांछित इच्छांना लवकरच पूर्ण करतील. भक्त गोकुळाष्टमीच्या वरील सांगितलेल्या शुभमुहूर्तावर तुम्ही पूजापाठ करता तर या पूजारी भगवान श्रीकृष्ण अत्यंत प्रसन्न होतात आणि आपला शाश्वत जागृत आशीर्वाद कृपा प्रदान करतात. तर ती अशी कोणती वस्तू आहे जिला गोकुळाष्टमीच्या दिवशी घरामध्ये खरेदी करून आणले पाहिजे, ज्याने आपली आध्यात्मिक उन्नती होईल, आपले घर धनधान्याने परिपूर्ण बनवून राहील. ज्यांना घरात आणून ठेवले जाते, घरात आणून खाल्लेही जाते, ज्या घरात आणून भगवान श्रीकृष्णांना अर्पणही केले जातात. तर आज मी तुम्हा लोकांना अशा 5 वस्तूंच्या बाबतीत सांगणार आहे ज्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कोणीही व्यक्ती आपल्या घरामध्ये आणून श्रीकृष्णा समर्पित करतो, घरात ठेवून देतो, तर अशा व्यक्तीची जन्मोजन्मांतरीची गरिबी, दरिद्रता, अशा व्यक्तीची कसली समस्या असो, मग भले कसलीही त्याची वाईट वेळ सुरू असेल, तर त्या सर्व वाईट वेळेला, सर्व वाईट समस्यांच्या बाधांना, परेशानींना साक्षात भगवान श्रीकृष्ण स्वयंहरण करतात. तर या माहितीला लक्षपूर्वक समजून घ्या. शक्य झाल्यास पेन कॉपी घेऊन नोट करून ठेवा. बघतो भगवान श्रीहरी विष्णू अवतार श्रीकृष्णांना या संसार सृष्टीचे धनपती बोलले जाते. तर हो बघतो, जो धन देण्याचा अधिकार केवळ श्री लक्ष्मीला आहे, परंतु कोणाच्या भाग्यात कोणास किती धन द्यायचे आहे हा अधिकार मात्र श्रीहरी विष्णूंनाच आहे. आणि विष्णूच स्वयं श्रीकृष्णांचे स्वरूप आहे. श्रीकृष्ण आजही जागृत अवस्थेत आहेत. जसे की तुम्ही पाहिलेच असेल की जगन्नाथपुरीमध्ये साक्षात श्रीकृष्णांचे हृदय ठेवलेले आहे, जे की आजही जागृत आहे. आणि तुम्ही हेही ऐकले असेल की वृंदावनामध्ये जे नंदनवन आहे तेथील स्थानी भगवान श्रीकृष्ण आजही रासलीला करत आहे. त्यामुळे या व्हिडिओज दृढ विश्वासाने अवश्य पहा. याच्या एका वाक्याचे तुम्ही मिस करू नका. जन्माष्टमीच्या दिवशी ही वस्तू आपल्या घरी अवश्य आणा. यास आणल्याने तुमच्या घरातील सुरू असलेल्या सर्व परेशानींचा आपोआपच अंत होईल. या वस्तूंचे आपले एक वेगळेच महत्त्व असते बघतो. परंतु तत्पूर्वी या वस्तूंना आपल्या घरी आणण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या घराला साध्या पण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे. नंतर तुम्ही तुमच्या संपूर्ण घराच्या कानाकोपऱ्यात गंगाजल अथवा गोमूत्राने शिंपडून घ्यायचे आहे. आपल्या घरास पवित्र करायचे आहे आणि नंतर
या वस्तूस आपल्या घरी आणून तुम्ही श्रीकृष्णांना समर्पित करायचे आहे. तर तुम्हाला आणायचे काय आहे ते ऐकून घ्या भक्तो. तर यात पहिली वस्तू आहे ती म्हणजे मध. भक्तो, मध ही एक अशी वस्तू आहे जी की श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे. ध्यान देऊन ऐका. हा जो मध आहे यास देवी देवतांना भोगप्रसादाच्या स्वरूपात समर्पित केले जाते असे आपल्या शास्त्रात वर्णन आहे. भक्तो, हा जो मध आहे तो घराच्या वास्तुदोषालाही दूर करतो आणि भगवान श्रीकृष्णांना वास्तूचे जनक मानले जाते. जेथे श्रीकृष्णांची बाळ गोपाळ अवस्थेतील मूर्ती ठेवलेली असते यास आपण बाळ गोपाळ कृष्णही बोलतो. आणि या छोट्या बाळ गोपाळ मूर्तीस घरी आणलेल्या या मधाने स्नान घातले जाईल, यांचा अभिषेक केला जाईल आणि नंतर अभिषेक केलेल्या या मधास छोट्या काचेच्या बरणीत भरून ठेवून पुढे कधी कोणीही व्यक्ती यास थोडा थोडा खाण्यास सुरुवात करतो किंवा मग सोबतच या मधास गंगाजलामध्ये थोडे मिसळून पुढे कधी आपल्या घरामध्ये अधूनमधून शिंपडत राहतो, तर हा आपल्या घराच्या सर्व वास्तुदोषांना समाप्त करतो. आणि जर व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा काही दोष लागलेला असेल तर त्या दोषाचे स्वयं श्रीकृष्ण निवारण करतात. पितृदोष, शनिदोष, राहुकेतूच्या पेढेपासूनही भगवान श्रीकृष्ण स्वयं त्या व्यक्तीचा बचाव करतात. आणि ज्या पण स्थानी भगवान श्रीकृष्णांच्या या छोट्या बाळकृष्ण मूर्तीचा या मधाने अभिषेक केला जातो, स्नान घातले जाते, ते स्थान, ते घर तीर्थांच्या समान बनून जाते. ते घर पवित्र बनून जाते. त्या घरात साक्षात श्री लक्ष्मी येते. त्या घरात पुढे कधीही अन्नधान्याची कमी होत नाही. हा पहिला उपाय तुम्ही गोकुळ अष्टमीला अवश्यच करा. तुमच्या जीवनात सुरू असलेल्या सर्व परेशानी, सर्व कष्ट मिटून जातील. फक्त दुसरी वस्तू आहे मोरपंख. ज्योतिषशास्त्रांच्या पौराणिक मान्यतेच्या अनुसार बोलली जाते की भगवान श्रीकृष्णांच्या कुंडलीमध्ये कालसर्पदोष योग होता. त्यामुळे हे नेहमी आपल्या मस्तकी मोरपीस धारण करत होते. मोर आणि सर्पामध्ये भीषण शत्रुता असते, तर श्रीकृष्णांना मोरपीस अर्पण केल्याने कालसर्पदोषाचा प्रभाव दूर होतो. मोरपंख घरातील नकारात्मक ऊर्जेला संपवण्याचे काम करते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार करतो. तुम्ही एक काम करा, या गोकुळाष्टमीला एक मोरपीस खरेदी करून आणा. या श्रीकृष्णास समर्पित करा. नंतर या मोरपिसास तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवून द्यायचे आहे. हे तुमच्या घरामध्ये धन दौलतीची भरभराट करेल. आणि जर या मोरपिसास गंगाजल अथवा साध्या शुद्ध पाण्याने ओले करून याच्या पाण्याने तुम्ही संपूर्ण घरामध्ये शिंपडून घ्या, तर याने तुमच्या घरातील जेवढे पण वास्तुदोष आहे ते सर्व समूळ नष्ट होतील. त्या घरात साक्षात श्री लक्ष्मीचा वास होऊन जाईल आणि घर धनधान्याने भरून जाईल. भक्तो, तिसरी वस्तू आहे बासरी. भक्तो, ही श्रीकृष्णास अतिप्रिय आहे. जर तुम्ही श्रीकृष्णास बासरी समर्पित करता तर अशा व्यक्तीची बुद्धी तीव्र बनते. अशा व्यक्ती पुढे जाऊन गुणकारी बनतात. अशा व्यक्ती राजनेता बनतात. अशा व्यक्तींची संगीत, गीत, वाद्यकला क्षेत्रात प्रगती होत जाते. सोबतच श्री सरस्वती देवीचा आशीर्वादही प्राप्त होत जातो. त्या व्यक्तीच्या घरात कलाक्षेत्रांच्या माध्यमातून धनधान्याची भरभराट होते. भक्तो, गोकुळाष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णांच्या पूजापाठ शृंगाराच्या सामग्रीमध्ये या बासरीस समाविष्ट केल्याने घर, कुटुंब, परिवारात आपापसात प्रेम सामंजस्य बनून राहते. नंतर ही बासरी तुम्ही तुमच्या घरात कुठेही ठेवू शकता. मानले जाते की जेथे कुठेही वास्तुदोष असेल तेथील स्थानी ही बासरी ठेवून दिल्याने तेथील वास्तुदोष दूर होतो. ध्यानात फक्त एवढेच असू द्या की बासरी कधी उभी ठेवू नये, हिला कायम आडवे ठेवावे. याने शुभदायी लाभ मिळतात. याशिवाय जर तुमच्या दाम्पत्य जीवनामध्ये म्हणजेच पती पत्नींमध्ये क्लेश कलहाचे वातावरण बनून राहते तर उशाशी ही बासरी ठेवून झोपे गेल्याने अत्यंत गुणकारी लाभ प्राप्त होतो. फक्त पुढील चौथी वस्तू आहे, परंतु अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे, ती म्हणजे गायीची मूर्ती, आपली गौमाता. भगवान श्रीकृष्णांचा निवास गौलोकात मानला जातो. गाय ही श्रीकृष्णांची सहचरणी आहे. श्रीकृष्णांच्या पूजेमध्ये वासरू सोबत असलेल्या गायीची पूजा करण्यास सुख व समृद्धीदायक मानले जाते. वैदिक पौराणिक शास्त्रांमध्ये गायीला धनाचे प्रतीक मानले गेलेले आहे आणि श्रीकृष्ण धनरूपी या गौमातेचे रक्षण करतात. फक्त पौराणिक शास्त्रांच्या अनुसार गायीमध्ये गुरुग्रहाचा वास असतो आणि जर हा ग्रह कोणा व्यक्तीच्या कुंडलीमध्ये नेच स्थितीमध्ये असेल तर अशा व्यक्तीने गायीची सेवा केली पाहिजे. असे केल्याने ती व्यक्ती या गुरुग्रहाच्या कुपित दोषापासून संरक्षित राहते. याशिवाय वास्तुशास्त्राच्या अनुसार पूजास्थान अथवा बसण्याच्या ठिकाणी हॉल अथवा रूममध्ये ईशान्य कोणामध्ये चांदीची गाय आणि त्याचे वासरू ठेवल्यानेही भाग्यामध्ये वृद्धी होते. त्यामुळे या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये छोटीशी चांदीची गाय व तिचे वासरू असलेली मूर्ती अवश्यच घेऊया. जर तुम्ही चांदीची आणू शकत नसाल तर तुम्ही चिनी मातीची संगमरवरी मूर्ती अथवा फोटोची प्रतिमाही आणून लावू शकता.
बघतो 5वी ती वस्तू आहे जी की आपल्या वास्तुशास्त्रांमध्ये सांगितली जाते. तिच्या बाबतीत आपल्या धर्मशास्त्रांमध्ये असे सांगण्यात आलेले आहे की कोणीही व्यक्ती जर कदमच्या फुलांना गोकुळाष्टमीला आपल्या घरी आणून श्रीकृष्णास समर्पित करतात तर अशा व्यक्तीच्या जन्मोजन्मांतरीच्या सर्व समस्या कष्ट समाप्त होऊन जातात. कारण की भगवान श्रीकृष्ण हे स्वयं या कदमच्या वृक्षावर बसून बासरी वाजवायचे. कदमच्या वृक्षास फारच उत्तम वृक्ष मानले जाते कारण की या कदमच्या वृक्षास साक्षात श्रीकृष्णांचा आशीर्वाद प्राप्त आहे. त्यामुळे हा जो वृक्ष आहे तो लोकांच्या दुःख त्रास व पीडांचे निवारण करतो. अशी मान्यता आहे की या कदम वृक्षापाशी जर कोणीही व्यक्ती आपल्या मनातील इच्छेला बोलून बुधवारच्या दिवशी हिरव्या रंगाच्या धाग्याला या वृक्षास बांधतो तर तिच्या सर्व प्रकारच्या मनोरथ इच्छेची पूर्तता होते, सर्व कष्ट समस्यांचे निवारण होते. त्यामुळे या गोकुळाष्टमीच्या दिवशी तुम्ही या कदम वृक्षाचे फूल अवश्यच आपल्या घरी घेऊन या आणि भगवान श्रीकृष्णास समर्पित करा. तसेच बघतो श्रीमद भगवद्गीता ही साक्षात श्रीकृष्णांची जागृत व पूर्णतः शाश्वत सिद्धवाणी आहे. गीता मानवी जीवनाला मोहापासून मुक्त होऊन संसारात पुढे चालण्याचा मार्ग दाखविते, जो की मनुष्याला मुक्तीचा मार्ग आणि कर्मपदावर चालणे आहे. आणि ही गीता अशी ज्ञान प्रदान करते. त्यामुळे या दिवशी जर तुमच्यापाशी श्रीमद भगवद्गीतेचे पोथी ग्रंथ नसेल तर ही संधी या पावन पर्वात तुम्ही सोडू नका. तुम्हाला श्रीकृष्णांच्या शाश्वत व सिद्ध असलेला जागृत आशीर्वाद प्राप्त होईल. गीता अवश्य खरेदी करून आणा आणि वेळोवेळी हिचे पठण करत राहा. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच पसंत आली असेल. खूप खूप धन्यवाद.